गरिबीमुळे तिने भलतेच उद्योग चालू केले. आणि मग बाय, मला असं कळलं का तुमच्याकडं बाई लागते कामाला? एक बाई दारात उभी होती आणि काम मागत होती. मी म्हणाले, हो हवी आहे, तुला जमेल का काम करायला? तर म्हणाली, हाव ना, जमते ना. तिने पगार विचारला. मी सांगितलं तर म्हणाली, बाई एवढ्या पैशात माझं काय होईल? मी तिला म्हटले, अगं माझं दुकान नवीनच आहे, जरा धंदा वाढू दे, मग तुझा पगार वाढवेन. दुसऱ्या दिवशीपासून कामाला येऊ लागली. दर 2-4 दिवसानंतर मला विचारायची, बाई धंदा वाढला का? माझा पगार कधी वाढवता? एक दिवशी माझं डोकं सटकलं. तिला म्हटलं, रोज रोज पगार कोणीतरी वाढवतं का? एकतर तू काम किती दिवस करशील? 2-4 महिन्यानंतर डिलेव्हरीसाठी सुट्टी घेशील. आत्ताच 5-6 महिन्याची गरोदर दिसते आहे. ती हसून म्हणाली, नाही जी, माझं पोट सुटलं आहे, शिजर झालं ना. त्यानंतर तिची रोजची कुरकुर बंद झाली. मी नव्यानेच दुकान टाकले होते. मला बाईची गरज होती म्हणून तिला ठेवले, अन्यथा कुठल्याही दुसऱ्या दुकानदारांचे चुकून नसते ठेवले. नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा पण वाळा नाही, अशी तिची अवस्था. नाव होतं शोभा, पण शोभण्यासारखं काहीच नव्हतं. भदाडी, काळीशी, नकट्या नाकाची, लठ्ठलुठ्ठ, हलतडुलत काम करणारी, चकण्या डोळ्याची शोभा माझ्याकडे कामाला लागली. चपाई, चंटपणा हा कुठलाही गुण एक सेल्स गर्ल म्हणून तिच्यामध्ये नव्हताच. पण नवीनच दुकान असल्यामुळे मी खूप पगार देऊ शकत नव्हते, म्हणून सांभाळत होते. पण हळूहळू माझा धंद्यात जम बसायला लागला आणि हिचा उपयोग मात्र शून्यच होता. तेवढ्या पैशामध्ये तिचंही भागत नव्हतं. शेवटी एक दिवस तिनेच काम सोडलं. शोभा गरीब होती. नवरा टेलर होता, शर्ट चांगले शिवायचा, एका टेलरिंग शॉपमध्ये काम करायचा. 3 मुले, मोठी मुलगी 11वी नापास, लहानी 9वी शिकत होती आणि मुलगा 6वी-7वीत होता. 3 मुलं, नवरा आणि म्हातारी सासू, या सर्वांना खाऊ घालता घालता तिचे पुरे वाटे व्हायची. सासू आधी 4 घरी भांडे घासायचे काम करायची, पण आता त्याच्याने होत नाही. गुडघ्याचा त्रास वाढला. ती लंगडत लंगडत चालते. शरीराला आणि पायाला वाक आलेला. सगळीकडूनच शोभाची अवस्था खरोखरच खराब होती. शोभाचे एकमेव स्वप्न होते, लवकरात लवकर मुलांनी मोठे व्हावे, काहीतरी काम धंद्याला लागावे, म्हणजे हिच्या वरचा भार जरा कमी होईल. दिवसभर बाहेरचे काम करून आल्यानंतर पुन्हा घरचे काम हिच्यानी होईना. त्यापेक्षा मी घरी फक्त 1 टाईम बनवीन, 2 टाईम खाईन आणि खाऊ घालीन, असे तिचे गणित होते. पण मुले शाळेतून आले की भूक भूक करायची. सासू दिवसभर घरात बसल्या बसल्या भूक भूक करायची. शोभाचं डोकं काम करेना. शोभाला कुणीतरी सांगितलं, या दुकानात वगैरे काम करून खूप पगार मिळत नाही, त्यापेक्षा स्वयंपाकाचे काम कर, त्यात पैसा जास्त मिळतो. शोभाच्या हाताला चव होती. तिला लवकरच 2-3 स्वयंपाकाचे काम मिळाले. मधून मधून ती माझ्या दुकानात काही चिल्लर वस्तू घ्यायला यायची. मी तिला म्हटले, पगार वाढला काय तुझा? तर हसून म्हणाली, हो ना. पण शोभाच्या नशिबात सुखच नव्हते. सदैव दारूच्या नशेत नवरा खूप चाटा मारायचा, त्यामुळे त्याची नोकरी सुटली. आता तो दिवस रात्र घरातच होता. कुठून पैसे आणायचा माहीत नाही, पण रात्री ढोसून यायचा. दिवसभर लोळत पडलेला राहायचा. उठला की खाय खाय करायचा व कटकट करायचा. घरात आनंद असा नव्हताच. नवऱ्याचे कसेही 4 पैसे येत होते, तेही आता बंद झाले. कुठून पुरवणार शोभा? पुढे मला कळले, शोभा 1 नंबरची चोरटी आहे. सगळ्या बायका तिच्या नावाने खडे फोडत आहेत. एकदा आमच्या दुकानात काही घ्यायला आली असता तिने एक पॉलिथिन दुकानाच्या बाहेर भिंतीवर लटकून ठेवले होते. माझ्या दुकानात काम करणाऱ्या मुलींनी सांगितले, त्यात गरम गरम भाजी होती. एवढी ताजी केलेली भाजी कुणी अशीच का देणार? हिने चोरली असेल. एकदा माझ्याच दुकानातला एक इमिटेशनचे मंगळसूत्र तिच्या जवळ दिसले. तिने ते विकत तर घेतले नव्हतेच, म्हणजे नक्कीच चोरले असावे. आता माझाही विश्वास बसायला लागला. एकदा ती माझ्याकडे 50 रुपये उधार मागू लागली. तिला पैसे देणे म्हणजे वाघाच्या गुहेत बकरीला पाठवण्यासारखेच होते. वापस येण्याची कुठलीही शक्यता नव्हती. पण का कोणास ठाऊक मी ते दिले. माझ्या दुकानातूनही तिने काही नेलेल्या वस्तूचे 200-400 रुपये झाले होते. त्यातले कधीमधी ती 50 रुपये वापस करायची आणि पुन्हा 5-50 रुपयाची वस्तू घेऊन जायची. त्यामुळे उधारी तशीच कायम होती. खूपदा वाटायचे की हिला चांगले रागवावे, तिच्याशी खडसून बोलावे, पण तिचा मठ्ठ चेहरा मला भाबडा वाटायचा. तरी मी तिला पुढे या वेळेला विचारले, 50 रुपयाचं काय केले? तिने सांगितले, बर्नॉलची ट्यूब आणली, कारण तिच्या छातीपाशी चांगलेच पोळे होते, तिथे लावायची होती. मी खूप वेळ विचार करत राहिले. कदाचित तिच्या नवऱ्याने तिला
चटका दिला असावा. तिला ती जखम बरेच दिवस पुरली. त्या जखमेचा उलगडा नंतर माझ्याच एका ग्राहक स्त्रीकडून कळला. ती त्यांच्या शेजारी पोळ्या करायची काम करायची आणि नेहमी तिथे 2-4 पोळ्या चोरायची. त्या बाईच्या लक्षात आले. पुढे ती स्वतः कणिक काढून ठेवून द्यायला लागली. पण तरीही जेवढी कणिक काढली त्यात सांगितले तेवढ्या पोळ्या करायची. पण त्या खूप पातळ पातळ करायला लागली. म्हणजे त्यांना शंका येत होती की दिलेले कणकीत ती 2-3 पोळ्या तरी जास्तीच करते आणि पळवते. असे बऱ्याच ठिकाणी करत असावी. घरच्यांच्या पोटाची चिंता होती ना तिला. याच पोळ्या ती कशा तरी गुंडाळून, रुमालात वगैरे गुंडाळून ब्लाऊजच्या आत ठेवायची. एकदा हा उपक्रम करत असतानाच मालकीनबाई आत डोकावल्या आणि तिने गरमागरम पोळ्या घाईघाईने कोंबल्या आणि त्या पोळ्यांची वाफ ब्लाऊजच्या आत पसरली आणि तिला पोळल्या गेले. हे सर्व सांगणारी बाई मला हसून हसून सांगत होती. पण का कोणास ठाऊक मला थोडे वाईट वाटले. ती हे सारे काही फक्त घरच्यांसाठी करत होती. बघता बघता 3 वर्षे लोटली. घरच्या परिस्थितीत कुठलाही फरक पडत नव्हता. घरात आली की कटकटी, भांडणे, नवऱ्याचे ओरडणे, दारूच्या नशेत मारणे हे कमी होते म्हणून पुन्हा सासूचे ते काटणे सारखे चालू असायचे. त्याच काळात माझ्या घरची स्वयंपाकवाली बाई सुटली आणि शोभा पुन्हा एकदा काम मागायला माझ्याकडे आली होती. तर मी तिला स्वयंपाकाच्या कामाला ठेवले. मला सर्वांनी मूर्खात काढले. त्या चोरट्या बाईला का ठेवले म्हणून. अर्थात मी नजर ठेवून असायचीच. शोभा मुकाट्याने कामाला यायची आणि खाली मान घालून काम करायची. काम झाल्यानंतर चालायला लागायची. मला तिचा हा गुण आवडत होता. नाही वचवच, नाही इकडे तिकडे बघणे. पुष्कळदा मी तिला चहा करताना विचारायची, चहा घेणार का? ती नाही कधीच म्हणत नव्हती. दिलेला चहा व्यवस्थित स्टूलवर बसून प्यायची. त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर तृप्तता दिसायची. काही अन्न उरले असल्यास किंवा नाश्ता बनवला असल्यास मी तो तिला द्यायची. ती कधीही खात नव्हती पण आवर्जून घरी घेऊन जायची. सांगायची, अमुक आहे ना माझ्या सासूला खूप आवडते, तमुक आहे ना माझ्या मुलांना खूप आवडते. मी तिचे घर, तिचा संसार, तिची मुले यापुढे तिचे विश्वास नव्हते. कधी कधी चेहरा पडलेला असायचा, सुजलेला असायचा. घरी भांडणं झाली असायची. मी तिला म्हणायची, तू एकटी का करतेस हे सारे? एकतर तू करतेस, त्यांना सर्व आयते मिळते, पण त्यांना त्याचे काही वाटत नाही. इतके वर्ष झाले तुझा नवरा धड कमवत नाही. सासू तू आणलेलं खाते पण तरी तुझ्याबद्दल काही चांगले बोलत नाही. आता तुझी मुलीही मोठी झाली, त्यांनाही तुझ्याबद्दल काही वाटत नाही. तू का सर्व पुरवत राहते? पण ती म्हणाली, मी तर आई आहे, मी त्यांना उपाशी कसं ठेवू? नवऱ्यानं खाल्लं नसलं तर मला घास जाईल का? आणि आता या वयात सासूला कुठे ठेवू? आजकालच्या शिकल्या सवरल्या, कमावत्या, सुशिक्षित म्हणवणाऱ्या परंतु सासूला वृद्धाश्रमात ठेवणाऱ्या सुनांना कधीतरी हिचे विचार ऐकायला हवे असे वाटले. एके दिवशी ती निराशेने म्हणाली, सुख आनंद माझ्या नशिबातच नाही. माझ्या घरची गरिबी कधी जाईल? कदाचित मी मेल्यानंतरच जाईल. पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली, माझ्या घरी मी तिला अन्न देत होते. माझ्या घरी तिने कधीही कुठली चोरी नाही केली. पण घरी भांडणं झाले असले की हिची 2-4 दिवसाची सुट्टी ठरलेली असायची. शेवटी कंटाळून मी तिला सोडले. एकदा कळले शोभा कुठेतरी निघून गेली. जे तिने खूप आधी करायला हवे होते ते एकदाचे केले म्हणायची. चला किती दिवस सहन करणार असे विचार माझ्या डोक्यात आले. पण 4-5 दिवसांनी मला कळले, तिच्या घरच्या जवळ असलेल्या बाजूच्या वसाहतीतील एका विहिरीत 2 दिवसानंतर तिचे प्रेत फुगून वर आले. झाले असे होते की एका घरी नेहमीप्रमाणे काम करायची, अर्थातच काही चोरायची सुद्धा. तिच्या मालकिनीच्या डोक्यात हे होतेच, त्यात तिचे कानातले दिसत नव्हते आणि तिने तो आळ शोभावर घेतला. शोभाने कितीदा तरी पटवून देण्याचा प्रयत्न केला की मी घेतले नाही, पण ती बाई तिच्या घरी जाऊनही बरेच बडबडून आली. त्यावेळी हिच्या खाल्ल्या अन्नाला जागून तरी घरच्यांनी तिची बाजू घ्यायची हवी होती. तर ते लोकही तिलाच बोलू लागले. तिचा तोल गेला आणि त्या तिरीमिरीतच ती घरातून निघाली. ज्यांच्यासाठी तिने हे सर्व करत होती ते पण उलटले. मग काय या जगण्याला अर्थ असे कदाचित तिला वाटले असावे आणि ती आपलं जीवन संपून बसली. तिच्या विरोधात बोलणारे सारेच होते, पण का कोणास ठाऊक माझ्या डोळ्यात एक आसू तिच्यासाठी उभा झाला. तिच्या घराच्या जवळच माझ्या परिचयाची एक स्त्री राहायची. तिच्याकडे गेले असताना मी तिच्याबद्दल चौकशी केली. तेव्हा कळले, आता नवरा कुठल्या तरी दुकानात काम करतो. मोठी मुलगी एका दुकानात लागली. लहान
त्यांच्याच परिचयाच्या एका मुलासोबत पळून जाऊन लग्न करून मोकळी झाली. मुलगा पण कुठेसा कामाला लागला. सासू मात्र रोज सुनेची आठवण काढून रडत राहते. खरंच तिच्या घरची गरिबी कटकट तिच्या मृत्यूने संपली. खरंच शोभा इतकी वाईट होती का? माझ्या मते ती गरिबीचा बळी होती. कहाणी आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका.